आणि आजच्या परीक्षिका त्यांचा परिचय इतका मोठा आहे. त्यांचं नाव आहे आसावरी प्रमोद जोशी. शैक्षणिक पात्रता संगीत विषयात MA आणि संगीत अलंकार, आपण संगीत विशारद म्हणतो ना, त्याच्याही एक पाऊल पुढे आणि ते म्हणजे संगीत अलंकार ही पदवी पूर्ण केली आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची भक्कम पायाभरणी लागली आहे. त्यांचे गुरु आहेत सरोजताई बोधनकर, देवेंद्र कुलकर्णी, अर्चना कान्हेरे आणि ऋषाली कोरडे. व्यावसायिक वैशिष्ट्य यांच्याबद्दल सांगायचं असेल तर सिम्फनी ऑफ इंडिया रियालिटी शोच्या ह्या विजेते आहेत. चहा झाली असेल तर आपण झी मराठीच्या देखील ह्या विजेत्या आहेत. सारेगमप आता मॅडम सारेगमप मॅडम सारेगमप आणि मी होणार सुपरस्टार याच्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग होता. सुरतेचं छिडीत आणि लावणी महाराष्ट्राची या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. महाराष्ट्र शासनासाठी संपूर्ण ज्ञानेश्वरीचं ध्वनिमुद्रण करण्याचा मान त्यांना लाभलेला आहे आणि आगामी चित्रपटांसाठी पार्श्वगायनाची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच त्यांचे चित्रपट येतील. झी मराठी आणि झी टॉकीजसाठी जिंगल्स रेकॉर्डिंग त्यांचं कायम चालूच असतं. संगीत मैफिली व सहकार्य म्हणाल तर त्यांनी यशस्वी मैफिली सादर केलेल्या आहेत. माझी आई विठाई, भक्तिरसधारा आणि लताष्टक. तसेच फार मोठी नावं घेतोय मी आता. तसेच कमलेश भडकमकर, अशोक पत्की, मिलिंद जोशी, विनय राजवाडे आणि AV प्रफुल्लचंद्र यासारख्या नामांकित संगीत दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची यांना संधी लाभलेली आहे. काय एवढ्याच अरे आपल्यापुढे ही मोठी व्यक्ती आलेली आहे, जोरदार स्वागत झालं पाहिजे. 42 जणांचं त्यांना परीक्षण करायचं. मॅडम जबाबदारी तर तुमच्याकडे मी देत जातोय हळूहळू. सादरीकरणाचा अनुभव म्हणाल तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, राजस्थान आणि कोकण परिसरासह देशभरात नियमितपणे कार्यक्रम सादर करत असतात. महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रतिष्ठित सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांना वारंवार आमंत्रित करण्यात येतं. तसेच पुनीत शर्मा आणि इतर नामांकित गटांसोबत बॉलिवूड हिंदी कार्यक्रमांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सादरीकरणाचा अनुभव आहे. आणि आणखी एक ओळख आहे ती म्हणजे आपल्या परिवारातील निवेदिता मेकडे यांच्या त्या मैत्रीण आहेत. मॅडम या प्लीज. मॅडम या. आज इथे उपस्थित असलेले आपले स्थानिक लोकाधिकार सभेचे अध्यक्ष माननीय मिलिंद घनकुटकर यांना मी विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन आसावरी जोशी मॅडमचा खास स्वागत करावं. आणि केळकर मॅडमना आणखीन एक जबाबदारी देतो, ती म्हणजे आपल्याच परिवारातील पण ह्या व्यक्तीचा सत्कार करणं नेहमीच राहून जातं आणि ती नेहमी मागे असते, ती म्हणजे निवेदिता. तर मैत्रिणी बरोबर गंगुरकर साहेब बोलल्याप्रमाणे हा घरचा कार्यक्रम आहे. स्थानिक लोकाधिकार समिती आणि कल्याण प्रभाग हे एकत्र साजरे करतात. तुम्ही आमच्यामध्ये नेहमीच असता, पण मी खास तुम्हाला पुष्पगुच्छ का दिलंय कारण आज तुमची देखील जबाबदारी वाढलेली आहे. तुम्हाला शेवटपर्यंत थांबायचं. आपण कार्यक्रम सुरू करूया का? उगाच वेळ काढायचा नाहीये. त्यानंतर मुखडा आणि अंतरा तुम्हाला गायचं आहे. मला अजून एखादा अंतरा गायचा आहे, मला जरा असं सगळं नाही. म्हणजे आपलं एक मुखडा एक अंतरा छानपैकी पुन्हा प्रेक्षकात जाऊ. कारण 42 जणांची गाणी आपल्याला ऐकायची, विविध गाणी, मराठी गाणी. आणि पहिलाच आपला स्पर्धक आहे प्रशांत वसंत गुरव. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा.